इकडे हे आंदोलन सुरू असतानाच कॉकरोच जनता पार्टीने एक महत्त्वाची पोस्ट केली आहे। 24 जुलैला शांततापूर्ण राष्ट्रव्यापी आंदोलन करावं असं आवाहन करण्यात आलंय। कॉकरोच जनता पार्टीची एक ही महत्त्वाची पोस्ट म्हणावी लागेल। सध्या ज्या घडामोडी घडतात त्या पार्श्वभूमीवर 24 जुलैला शांततापूर्ण असं राष्ट्रव्यापी आंदोलन व्हावं असं आवाहन ते करण्यात आलंय। तर उद्या देशभरात कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन असेल। म्हटलं हे शांततापूर्ण आंदोलन व्हावं यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आवाहन केलेलं आहे। ही पोस्ट करत त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे अजूनही चर्चेची दारं जरी खुली होत असली तरी नेमकी चर्चा कुठे होणार, कोणासोबत होणार याची स्पष्टता आलेली नाही आणि त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीने उद्याचं हे महत्त्वाचं आंदोलन जाहीर केलेलं आहे। मात्र राष्ट्रव्यापी आंदोलन असेल, शांततापूर्ण आंदोलन व्हावं असं सांगण्यात आलंय। सोमेश कोलगे या संदर्भातली ताजी अपडेट देतील। सोमेश, उद्याच्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे सीजेपीच्या? सीजेपीकडून आता 24 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन व्हावं, देशभरामध्ये एकाच वेळी आंदोलन केलं जावं असं सध्या म्हटलेलं आहे। आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी आणि इतर सर्व सामाजिक संघटनांनी या सगळ्यामध्ये सहभागी व्हायचंय। त्याशिवाय एकत्र काम करून जी परवानगी लागते आंदोलनाची ती परवानगी घ्यायची आहे, लॉजिस्टिक्सची परवानगी घ्यायची आहे। आणि त्यानंतर मग त्यांनी असं म्हटलंय की सर्व एकत्र येतील त्यावेळी ज्या सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टीने ज्या 4 मागण्या ठेवल्या होत्या त्या 4 मागण्या त्यांनी वाचून दाखवायच्या आहेत एकत्र सगळ्यांना। आणि त्यानंतर मग अशा स्वरूपाचं हे आंदोलन करायचंय। खाली त्यांनी लिहिलंय इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय। या 2 घोषणा फार महत्वाच्या आहेत की ज्या सीजेपीच्या आंदोलनाचा एक स्कोप दाखवत आहेत की इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशी घोषणा द्यायची आहे। आणि त्याशिवाय कॉकरोच जनता पार्टीच्या ज्या 4 प्रमुख मागण्या होत्या की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा, प्रत्येक ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत सरकारने द्यावी, त्याशिवाय कोणत्याही स्वरूपाच्या केसेस दाखल केल्या जाऊ नयेत या विद्यार्थी आंदोलनातून। आणि त्या पुढचा जो 4थी मागणी आहे ती म्हणजे ज्या स्वरूपाची पोलिसांनी कारवाई केली 20 तारखेच्या मोर्चावर त्यामध्ये इन्व्हॉल्ड असलेल्या पोलिसांवर कारवाई केली जावी सरकारकडून। अशा या 4 मागण्या वाचून दाखवायच्या असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे 1 दिवस आंदोलन करायचं असं सीजेपीने ठरवलं।